आपल्या आत साठलेल्या चुकीच्या गोष्टी आपल्याला आतून पोखरू शकतात. आपल्या जीवनशैलीवरती परिणाम करतात. आपल्या नातेसंबंधांवरती परिणाम करतात. भूतकाळात घडलेल्या वाईट घटना आपल्यावरती अशा काही प्रभुत्व मिळवून बसतात, की आपल्याला चांगल्या गोष्टींमध्ये सुद्धा वाईट शोधायची सवय लागते. आणि म्हणून स्वतःला वेळोवेळी हील करणं, मोकळं करणं जास्त गरजेचं असतं. आपण ना नेहमी बाहेरच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करतो. पण आपल्या आतमध्ये काय साचलंय याकडे आपण लक्ष देतच नाही. मग ते चांगलं असोत किंवा वाईट असोत. आपल्या आत नेमकं काय चालू आहे हे आपल्याला माहिती असायलाच हवं. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. वरवर, समोर प्रत्येकाशी आपण चांगलंच वागत असतो. पण कुठेतरी आत काहीतरी चालू असतं. आपल्या नजरा फक्त वाईट शोधण्यासाठी धावत असतात. आपल्याला फक्त चुकीचं शोधायचं असतं आणि ते पकडून सहानुभूती मिळवायची असते. यात चुकीचे आपण नसतो. आपल्यासोबत अनेक अशा घटना घडलेल्या असतात, की आपला दृष्टिकोन तसा झालेला असतो. आपली विचार करण्याची पद्धत तशी झालेली असते. पण त्या पद्धतीसोबत आपल्याला शेवटपर्यंत जगायचंय का? जर आपण ती पद्धत शेवटपर्यंत निवडली, तर आपण चुकतोय. आपण कुठे चुकतोय हे माहिती झाल्यानंतर आता आपल्याला हा जो आपला फॉर्मॅट आहे, हा बदलायचा आहे. अशी स्वजाणीव होण्याची गरज आहे. कारण तरच आपण एक सुखकर, आनंदी आयुष्य जगू शकतो. खूप लहान-लहान घटना, खूप लहान-लहान गोष्टी असतात, ज्या आपल्याला सहानुभूती मिळवून जातात, पण त्याचा परिणाम इतरांच्या आयुष्यावरती काय आणि कसा होतोय याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. आपल्याला असं वाटतं, की सगळं जग आपल्याभोवती फिरावं, सगळ्यांनी आपल्याला वाह म्हणावं, सगळ्यांनी आपली विचारपूस करावी. अटेन्शन मिळवणं माणसाला नेहमीच गरजेचं वाटतं किंवा आवडतं. प्रत्येकच माणूस स्वतःला अटेन्शन मिळवण्यासाठी किंवा मिळवून घेण्याच्या प्रयत्नात असतो. पण ते कुठपर्यंत? ते जर जास्त होत असेल, तर त्याचा परिणामही तितकाच वाईट होतोय आपल्यावरही आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांवरही. म्हणून ही सवय थोडीशी आपण कमी करूयात. एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल, प्रसंगाबद्दल आपण फक्त नकारात्मकच बोलतोय का? तिथे घडणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टी असतात. त्या आपण सहज दुर्लक्षित करतो आणि आपलं कमकुवत मन फक्त त्या एका नकारात्मक घटनेला पकडून बसतं. लोभ, राग, हाव, द्वेष, मत्सर आणि भ्रम हे सगळे आपले शत्रू आहेत. आपण बऱ्याचदा भ्रमामध्ये असतो आणि त्या भ्रमामुळे ना आपण स्वतःला आतून पोखरत असतो. यामध्ये आपलं खूप नुकसान होत असतं. पैशापेक्षाही जास्त सध्या महत्वाची आहे ती आपली मानसिकता असं मला वाटतं. जर आपण आनंदी मानसिकतेमध्ये असू, तर आपण खूप जास्त चांगल्या दर्जाचं आयुष्य जगू शकतो, घडवू शकतो. समाधान आणि सुख महत्वाचं. ते समाधान आणि सुख आपण आपल्या आनंदी मानसिकतेमुळे स्वतःच्या जीवनात घेऊन येऊ शकतो. कोणीही आपल्याला सुखी ठेवू शकत नाही किंवा कोणीही आपल्याला आनंदी नाही करू शकत. ते आपल्या हातात असतं. आपण समोरच्या व्यक्तीच्या वागण्याकडे काय दृष्टिकोनातून बघतोय हे जास्त गरजेचं असतं. ज्या क्षणी आपण स्वतःची इतरांशी तुलना करायला लागतो ना, त्या क्षणी आपण निराशेला आमंत्रण देतो. अगदी कोणत्याही गोष्टींमध्ये आपण तुलना करतो. एकदा का तुलना करायची सवय लागली ना, मग समोरच्या व्यक्तीचा त्रास असेल, आपल्याला सांगायचं असतं, की तुझ्यापेक्षा जास्त त्रास माझाच आहे किंवा समोरच्या व्यक्तीचं सुख असेल, आनंद असेल, तिथेही आपल्याला सांगायचं असतं, की नाही तुझ्यापेक्षा जास्त आनंदी मीच आहे. पण प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, प्रत्येक वस्तू वेगळी आहे. हे आपल्याला समजून घ्यायचंच नाहीये. आपल्याला प्रत्येक वेळी स्वतःलाच वरचढ ठरवायचं आहे, सगळ्याच गोष्टींमध्ये. आणि हेच आहे कमकुवत मनाचं लक्षण. नाही आपल्या इच्छा पूर्ण झाल्या, नाही आपल्याला आपण जितकं ठरवलेलं असतं तितकं नाही मिळालं, की मग राग येतो. त्या रागामधून भ्रमाची निर्मिती होते आणि मला तर वाटतंय, की आपण सदैव भ्रमातच जगत असतो. आपण सगळं स्वतः ठरवतो, की इथून आपल्याला एवढं मिळालं पाहिजे, तिथून आपल्याला तेवढं मिळालं पाहिजे. अगदी पैसेच नाही, पण सगळ्याच गोष्टी. आणि मग त्या पद्धतीने जर आपल्याला ते नाही मिळालं, तर मग आपल्याला राग येतो आणि मग आपण आणखी भ्रमामध्ये जातो. आणि या भ्रमात जगत असताना कधी आपली मानसिकता पूर्ण बिघडून जाते, हे आपल्या लक्षातच येत नाही. अगदी आयुष्याच्या शेवटी-शेवटी आपल्याला अनेक गोष्टी लक्षात यायला लागतात. पण मग त्याचा उपयोग काय ना? ज्या वेळेला आपल्या समोर सगळ्या गोष्टींचा उपभोग घेण्यासारखी माणसं आहेत किंवा तशी परिस्थिती आहे आणि आपण स्वतःचं कल्याण करून घेऊ शकत नाही,
ही अशी वेळ का येते? कारण आपण सतत तुलना करतोय. आपण सतत स्वतःभोवतीच जगतोय, स्वतःभोवतीच फिरतोय. सर्वांना स्वतःभोवतीच फिरण्यासाठीचा हट्ट करतोय. किती क्षुल्लक आणि अगदीच विचार न करण्यासारख्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टींना आपण किती मोठं करतोय. आपण काय आणि कशा चर्चा करतोय, कुणासोबत करतोय, कुणासाठी करतोय, या सगळ्या गोष्टींकडे आपण कधी लक्ष दिलंय का? अनेकांना आपल्या आजूबाजूची परिस्थिती स्वतःच्या विकासासाठी पूरक अशी मिळत नाही. पण जेव्हा काही जणांना ती मिळते, आनंदी राहण्याचं आयुष्य एक संधी देतं, त्यावेळेला आपण त्या संधीला निवडतो का? नाही, आपण पुन्हा दुःखालाच निवडतो. कारण त्या दुःखामध्येच जगण्याची आपल्याला सवय लागली आहे ना. आणि आता आपण असे असतो, की नाही मला हे आवडतंय आणि मला सहानुभूती मिळवणंच आवडतंय. मला दुःख घेणंच आवडतंय. आणि ह्या भावनेमुळे जास्त त्रासदायक आयुष्य आपलं होऊन बसतं. खूप साधं आणि सरळ आणि सोपं असतं सगळं. पण आपण मात्र त्या सगळ्याला कॉम्प्लिकेटेड बनवतो. का? तर आतमध्ये दडलेल्या ज्या भावना आहेत, त्या आपल्याला आतून पोखरण्याचा प्रयत्न करतात. बघा, आपण जर कोणाच्या जवळ गेलो, तर आपण का त्यांच्या जवळ जातोय असं वाटतं. आपण जर कोणापासून दूर आलो, तर आपण जास्तच दूर गेलो असं वाटतं. म्हणजे कितीही आणि काहीही झालं तरी आपल्या आजूबाजूचे लोक आपल्यापासून समाधानी कधीच नसणार आहेत. आणि जर आपण सहानुभूती मिळवण्यासाठी सतत इतरांना काहीतरी सांगत असू, तर खरंच ते लोक आपल्याला चांगलं म्हणतात का? की तेवढ्यापुरतं आपलं सांत्वन करतात आणि पुढे निघून जातात? आणि मुळात आपल्या लोकांबद्दल, आपल्याबद्दल वाईट-साईट भ्रमामध्ये राहून, ते इतरांना सांगून आपल्याला मिळणार आहे काय? सहानुभूतीच ना. मग हे सगळं आपण सहानुभूतीसाठी करतोय का? आपण हे का करतोय? जे काही आज आपण रोज जगतोय, आज ज्या काही गोष्टी आपण केलेल्या आहेत, त्या आपण का केल्या? असा कधी स्वतःबद्दल किंवा स्वतःसाठी विचार केलाय का? कधी आत्मपरीक्षण केलंय का? की आज दिवसभरामध्ये या व्यक्तीबद्दल किंवा या गोष्टीबद्दल मी हे वागले किंवा हे बोलले कोणाजवळ तरी, हे मी का केलं असेल? हां, हे सगळं चुका केल्यानंतर लक्षात येतं. असं नाहीये, की या चुका माझ्याकडून झालेल्या नाहीयेत. या चुका मीही केल्यात. पण ह्यातून आता बाहेर पडणं गरजेचं आहे हे माझ्या लक्षात आलंय. आणि हे लक्षात येणंच गरजेचं आहे. नाहीतर आपण तसेच राहतो. आपण तसेच वर्षानुवर्ष जगत राहतो आणि मग सरतेशेवटी आपल्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. आपण असेच निघून जातो. म्हणून आत्मपरीक्षण रोज करूयात. रोज आत्मपरीक्षण केल्यामुळे रोज नव्याने आपण घडतोय आणि हे घडणं, आयुष्य घडवणं, स्वतःला घडवणं जास्त महत्वाचं असतं. तेच रटाळवाणं जगणं नको जगूयात. त्याच रटाळवाण्या घाणेरड्या विचारांमधून बाहेर आता पडूयात. कारण आता वेळ आहे स्वसुधारणेची. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटेन अशाच एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.